नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट नर्सरीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत, बऱ्याच शेतकरी मित्रांचे आपल्याला फोन येतात की आपलं स्ट्रक्चर कोणतं असावं, स्ट्रक्चरची पद्धत कोणती असावी, कोणती पद्धत योग्य आहे, ट्रेलिस पद्धत योग्य आहे की पोल प्लेट पद्धत योग्य आहे। तर असे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येतात आणि त्याच्याबद्दल काही शेतकरी लोकांचा गैरसमज पण आहेत। तर मी ह्या व्हिडिओमध्ये ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, थोडीशी त्यामध्ये डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या पद्धतीनं ड्रॅगन फ्रूट शेती लावली पाहिजे, शेतकरी नवीन शेतकरी लावणार त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे। जे शेतकरी नवीन ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये उतरणार आहेत त्यांनी दोन पद्धती आहेत, एक तर जुनी पोल प्लेट पद्धत किंवा त्याला आपण पोल रिंग पद्धत म्हणू शकतो, दुसरी पद्धत आहे ट्रेलिस पद्धत। तर ट्रेलिस पद्धतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहिली पद्धत आहे तुमची पोल प्लेट पद्धत। तर या सिस्टममध्ये मी जास्त बोलणार नाही, जी तुमचं डिटेलमध्ये आहे ते फक्त थोडंसं सांगणार आहे। तुमचा पोल राहतो सिमेंटचा आणि त्याच्यावरती रिंग राहते गोल किंवा मग प्लेट राहते, पोल आणि रिंग किंवा पोल आणि चौकोनी प्लेट। तर असं स्ट्रक्चर हे राहतं। ही थोडीशी जुनी पद्धत झालेली आहे। याच्यामध्ये काय होतं, तुमचं जी रोपं आहेत ती एका पोलवरती 4च रोपं बसतात आणि त्याच्यामधून 4 कॉर्नरमधून 4 रोपं बाहेर पडतात। त्याच्यामुळं काय होतं, तुमची जी पोलची प्लेटची जे समानता आहे ती चारी बाजू समान वाढ झाली रोपांची तरच ती व्यवस्थित राहते। किंवा जर सूर्याच्या उगवती बाजूला जर जास्त थोडीशी वाढ झाली तर त्यामुळं उगवती बाजूला तुमचे पोल मोडण्याचे चान्सेस किंवा ती प्लेट क्रॅक होण्याचे चान्सेस वाढतात। ही आहे पहिली आपली पोल आणि प्लेट पद्धत। तर याच्यामध्ये गोल रिंग राहते किंवा चौकोनी प्लेट राहते, याचे दोन आहेत। आणि तुमचा जो पोल आहे त्या दोन्ही पद्धतीमध्ये दोन प्रकारचे पोल आहेत, ते आहेत एक टेन्शन वायरचे पोल आणि साधे पोल। तर आय बटनमध्ये क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता जे अवकाळीमुळे जो प्रॉब्लेम होतो, जे तुमचा शेतकरी मित्रांनो ते काय प्रॉब्लेम होतात ते मी तुम्हाला इथं दाखवणार। आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर पोल जे आहेत तुमच्या इथे दोन प्रकारचे आहेत, एक टेन्शन वायरचे पोल आणि साधे पोल। टेन्शन वायरचे जे पोल असतात ते त्याच्यामध्ये जीआय पाईप, जीआय वायर जे असतात, जीआयच्या 2.5 mm वायर हा ताणून 80-90 फूटचा त्याचं प्रोडक्शन जी तुमची फॅक्टरी आहे त्यामध्ये तुम्ही गेलं तर बघायला भेटेल। असं ताणून दोन जॉमध्ये 4 वायर धरलेले असतात, त्याच्यावरती तुम्ही मटेरियल टाकलं जातं, कॉन्क्रीट मिक्सचर आहे ते। आणि त्याच्यानंतर ते 7-8 दिवस क्युरिंग झाल्यानंतर ती जी तार आहे ती तुम्हाला कट करावी लागते, ती तार चार कॉर्नरला। आणि त्याच्यानंतर तो पोल 20-21 दिवस पाणी दिल्यानंतर तुमचा तो पोल टेन्शन वायरचा बनतो। तर टेन्शन वायरच्या पोलमध्ये काय होतं, ती तार जी आहे तुमची जीआयची ती गंजत नाही आणि ताणून धरल्यानंतर त्याचं जर कॉन्क्रीट जर ब्रेक झालं तर तो पोल मोडून खाली पडत नाही, तो तसाच तिथं पकडून राहतो त्या ताराच्या ताणून धरण्याच्या गुणधर्मामुळे। तर जे रेग्युलर जे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे वीज बोर्डाचे जे पोल राहतात ते टेन्शन वायरचे जीआय वायरचे तर राहतात शेतकरी मित्रांनो, ते पोल अतिशय गंज पकडत नाहीत आणि मजबूत असतात। दुसरे जे आहेत ते रेग्युलर पोल, त्याच्यामध्ये तुमचे खात्रीचं मिक्सर असेल, खात्रीचे स्टील रॉड जर वापरले 5-6 mm चे 4 रॉड आणि साच्यामध्ये ठेवलं आणि त्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्हायब्रेटर त्या मिक्सरमध्ये मारला आणि त्यातलं एअर काढला तरच ते चांगलं 7-8 दिवस क्युरिंग आणि त्यानंतर पाणी मारणं हे झालं तरच ते पोल चांगल्या पद्धतीने बनतात। तर हे पोल आहे ते दोन प्रकारचे आहेत, तुम्ही कोणतीही पद्धत जावा, जी आहे तुमच्या ट्रेलिस पोल पद्धतीमध्ये जावा किंवा जी साधी पोल प्लेट आहे त्याच्या पद्धतीमध्ये जावा। आता प्लेट जर असेल तर याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, एक नट बोल्ट लावून वापरू शकता किंवा त्याला खाच असते, त्या खाचेमध्ये प्लेटचा पण शेप खाचेचा असतो, तो बसल्यानंतर ते इंटरलॉकिंग होतं आणि ते फिरणं जे आहे ते थांबतं आणि त्यामुळे इंटरलॉकिंग झाले त्यातली तर ते प्लेट आणि पोल चांगले। तुमचा रॉड आणि जर नट बोल्ट असेल तर ते थोडंसं फिरू शकतं, हा एक त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे। तर ही होती आपण डिटेलमध्ये पहिली पद्धत, रेग्युलर पद्धत जी तुमची जी आहे ती तुमची पोल आणि प्लेटची, ह्याला आपण पोल आणि रिंगची सुद्धा पद्धत म्हणू शकतो। ह्याच्यापेक्षा जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ट्रेलिस सिस्टममध्ये जर गेला तुम्ही, तर ट्रेलिस सिस्टममध्ये जी आहे ती तुमची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 प्रकार आहेत। तुमचे पोल जे आहेत ते तुमच्या प्लॉटनुसार तुम्ही चॉईस करायचे आहेत। एक तर तुम्ही टेन्शनवरचे पोल वापरले तर ते अतिशय चांगलं। साधे पोल ही शेतकरी मित्र तुम्ही येऊ शकता, बऱ्याच फोनमध्ये मला शेतकरी मित्र विचारतात आमच्या इथं टेन्शन वायरचे पोल भेटत नाही तर आम्ही ट्रेलिस पद्धत करू शकतो का? तर शेतकरी मित्रांनो त्या सर्व शेतकरी मित्रांना इथं उत्तर देतोय मी, तुम्ही साधे जरी पोल असतील तुमचे, ते खात्रीच्या माणसांकडून बनवले असतील, त्याचं मिक्सचर जर चांगलं असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सिमेंट, रेती, पाणी त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असेल तर तुम्ही साध्या पोलचा वापर करून सुद्धा ट्रेलिस सिस्टम, हाय डेन्सिटी प्लांटेशन, घन लागवड पद्धत जशी पाठीमाग दिसते अशी तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो। तर तुमचे पोल मजबूत असतील आणि तुम्ही जर ट्रेलिस पद्धत केली तर ट्रेलिस पद्धतीवरचा जो सपोर्ट आहे त्याच्यानुसार 2-3 प्रकार आहेत आपल्या ट्रेलिस सिस्टममध्ये। तर ट्रेलिस सिस्टममध्ये तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते एकतर तुम्ही जीआय पाईपचं बनवू शकता, आपले सगळे जे प्लॉट आहेत असे जीआय पाईपवरती आहेत। ते तुम्हाला कोणत्याही स्ट्रक्चर पाहिजे ते डिटेलमध्ये तुम्ही खाली या नंबरवरती कॉल करू शकता, मी तुम्हाला स्ट्रक्चरचे डिटेल्स वगैरे तुम्हाला देईन।
तर दुसरं जे स्ट्रक्चर आहे GI पाईपचं पहिलं स्ट्रक्चर, त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर आहे 20 mm चा रॉड जो आहे कन्स्ट्रक्शन रॉड, तो तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. आणि त्या रॉडचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती तुम्ही एका साईडने एका बाजूची आणि दुसरीकडे अशी बाजूची ह्या बाजूची त्या बाजूची अशी रोपं तुम्ही पसरू शकता. आणि तिसरं जे स्ट्रक्चर आहे तुमचं तारेचं स्ट्रक्चर. तर काही लोकांना द्राक्षेवरती बरीच लोक जे आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ॲडजस्टमेंट करून किंवा ज्या लोकांना पूर्व अनुभव आहे त्याच शेतकरी मित्रांनो फक्त ट्रेलिसमध्ये तारेचं स्ट्रक्चर शेतकरी मित्रांनो करा. ज्या शेतकरी मित्रांना पूर्व अनुभव नाही आहे तारेचा त्या शेतकरी मित्रांनो कृपा करून त्या स्ट्रक्चरकडे वळू नका. का तर तारेमुळे सुरुवातीचा खर्च थोडाफार कमी येतो, पण त्याच्यामुळे जे झोल येणार आहे तुमचा वजन पडल्यामुळे, जशी दिवसेंदिवस तुमचे वर्षानुवर्ष जशी वाढ होईल तसं तुटफूट जास्त होत जाते, तार थोडीफार गंजत जाते. भले GI जरी असेल तरी आयोनायझेशन प्रोसेस व्यवस्थित नाही झाली त्याची गॅल्व्हनाइज आयोनायझेशन, तर ते नाही झालं तर ते सुद्धा तारा तुटतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कृपा करून तुम्ही तारेकडे विचार करून आणि अभ्यास करूनच तारेच्या स्ट्रक्चरकडे जावं ज्यांना पूर्व अनुभव आहे शेतकऱ्यांनी. शक्यतो तुम्ही GI पाईप स्ट्रक्चर वापरा शेतकरी मित्रांनो, किंवा तुमचं कॉन्क्रीट जे आपली कन्स्ट्रक्शन रॉड असते त्याचे सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर करू शकता. तर GI पाईपच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला इथे एक सांगू शकतो, जी ट्रेलिस सिस्टम हे आहे याच्यामध्ये खूप असं तुम्हाला ऑटोमेशन करता येतं. ते काय ऑटोमेशन करता येतं मी ते सांगतो, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन GI पाईपचं स्ट्रक्चर जर असेल तर 2 mm थिकनेसपेक्षा जास्त तुम्ही GI पाईप वापरल्याने कोणते जे रॉड जे आहे तुमचे वेल्डिंग रॉड ते जाळत नाहीत पाईप, तिथं तुम्हाला प्रॉपर असं वेल्डिंग होतं. तर वेल्डिंग स्ट्रक्चर GI पाईपचा आणि तुमचे जर ट्रेलिस सिस्टम असेल तर पाठीमागच्या पोलला पुढच्या पोलचा सपोर्ट राहतो. आणि तुमचे जर चांगल्या क्वालिटीचे पोल असतील तर तुम्हाला चांगलं मजबूत पोल असतील तर तुम्हाला बिलकुल काही प्रॉब्लेम ट्रेलिस सिस्टममध्ये येत नाही. याच्यासोबतच दुसरी गोष्ट आहे, आता तुमचे जे GI पाईप वापरले ते चांगल्या क्वालिटीचे तर पाहिजेतच, त्याच्यासोबत तुम्ही जर रॉड वापरले ते सुद्धा तुम्हाला चांगले पाहिजेत. सावलीचं स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला GI पाईपवर तुम्ही 30-30 फूट आहे ह्या स्ट्रक्चरवरतीच आहे ह्याच शिडीवरती जी टप्प्याटप्प्याने आपण बनवतो पाठीमाग दिसते तशी, त्याच्यावर 30-30 फुटावर तुम्ही सावलीचं स्ट्रक्चर करू शकता. त्याच्यामुळे तुमचा खर्च वाचतो. जर तुम्ही साध्या पद्धतीत जर सावलीचं स्ट्रक्चर करायचं म्हटलं तर तुम्हाला खालच्या तळापासून असे चॅनल पाठीमाग दिसत आहेत, असे चॅनल तुम्हाला प्रत्येक 30 फुटावर लावावे लागतात, जेणेकरून लोखंडाचा खर्च वाचतो तुमचा तळापासून केल्यामुळे 8 ते 10 फुटाचा. आणि त्याच्यामुळे तुमचा खर्च साध्या पद्धती जर सावली करायची असलं तर तो ट्रेलिस पद्धती एवढाच जातो शेतकरी मित्रांनो. आणि याच्यामध्ये ऑटोमेशन करता येत नाही साध्या पद्धतीमध्ये, ट्रेलिसमध्ये ऑटोमेशन करता येतं. इथं जो स्टील रोड आहे आपला जो चॅनल आहे हा फक्त आपला ह्या टोकाला आणि त्या टोकालाच राहतो. डिटेलमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये. जर तुम्ही आय बटनवरती क्लिक करून स्ट्रक्चरचा सुद्धा डिटेलमध्ये नवीन शेतकरी मित्रांसाठी काय माहिती पाहिजे ते तुम्ही आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर ह्या टोकाला आणि त्या टोकाला तुमचा रॉड चॅनल राहतो लोखंडाचा, आणि त्यामुळे मधले जे चॅनल आहेत ते वाचतात. तुमच्या ज्या सिमेंटचा पोल आहे त्याच पोलवरती तुमचं जे टीचं स्ट्रक्चर आहे ते 30-30 फुटावरती बसतं, त्यामुळे तुमचे तिथं पैशांचा खर्च वाचतो शेतकरी मित्रांनो. आता याच्यामध्ये सांगणार ट्रेलिस सिस्टम चांगली का. माझा अनुभव जो आहे ट्रेलिस सिस्टमबद्दल हा अतिशय चांगला आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटीचं मजबूत स्ट्रक्चर आणि खात्रीची रोपे तुम्ही वापरली पाहिजे. आता खात्रीची रोपे का आली, तर संबंध काय असतो तुम्ही विचारा ट्रेलिसमध्ये. तर ट्रेलिस सिस्टममध्ये तुमची जी ट्रेलिस सिस्टम आहे तुमच्या साध्या पद्धतीमध्ये रेग्युलर पद्धतीमध्ये जर तुम्ही खात्रीची रोपं नाही वापरली तर त्याची ग्रोथ जी आहे समान होत नाही, आणि त्याच्यामुळं त्याचं जे प्लेटचं ब्रेकेज आहे ते जास्त वाढतं. तर आणि ट्रेलिस सिस्टममध्ये जरी तुमची खालून रोपावरती गेली आणि दोन्हीकडे समान नाही वाढली तर अवकाळी पावसामुळे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जे तुमचं ब्रेकेज होतं तुटफूट होती ती जास्त राहते स्ट्रक्चरची, जेणेकरून जे पोल आहेत ते तुटण्याचे चान्सेस जास्त राहतात. आणि जर तुमचं ट्रेलिस पद्धतमध्ये तुम्ही जर मेटल वापरले, जे धातू वापरले, आता GI पाईप सांगितला मी किंवा कन्स्ट्रक्शन रॉड सांगितला किंवा तारा जरी वापरल्या तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता तुमचे जे पैसे टाकता शेतकरी मित्रांनो ते तुमचे धातूमध्ये जातात. आणि जर तुम्ही रेग्युलर पद्धतीमध्ये केलं साध्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुमची प्लेट जी बनवतात ती कॉन्क्रीट जी राहते त्याचा तुमचा 25-30 वर्षानंतर प्लॉट काढल्यानंतर तुमचा जो आहे तो खर्च तो वाया जातो. तो कुठंही ते प्लेट वापरता येणार नाही. ते जर तुम्ही GI पाईपवरती किंवा स्टील रॉडवरती केलं किंवा अँगलवरती केलं किंवा तारांवरती केलं तर ते जे तुमचं स्ट्रक्चर आहे ते तुम्ही स्क्रॅपमध्ये भांगारमध्ये जर विक्रीचा दर 25-30 वर्षानंतरचा आणि आताचा जो खरेदीचा आहे तो ऑलमोस्ट सेम राहणार आहे शेतकरी मित्रांनो. हे झालं तुमचा ट्रेलिस पद्धतीने चांगलं स्ट्रक्चर वापरून जर तुम्ही ट्रेलिस पद्धत केली तर त्याचा फायदा. महत्त्वाचा फायदा मी सांगेल तुम्हाला ऑटोमेशन. ट्रेलिस पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऑटोमेशन करता येतं, म्हणजे तुमचा लेबरचा खर्च वाढतो. इथं तुम्ही ऑटोमॅटिक गोष्टी बनवू शकता, करू शकता. इथं पाठीमाग तुम्ही बघू शकता हे जे बेड आहेत जे आपले सरळ रेषेत जे आपले बेड आहेत याच्यामध्ये 2 बांबू आहेत. त्या बांबूच्या ऐवजी तुम्ही कन्स्ट्रक्शनचे रॉड किंवा वेल्डिंग स्ट्रक्चर पण वापरू शकता. तर तुम्ही खत टाकण्याचे ऑटोमेट करू शकता. खत टाकण्याचं ऑटोमेट म्हणजे कसं करू शकता, 2 बांबूच्या मध्ये तुम्ही
2-2 ओंजळी खत टाकला आणि पॉवर टिलर जो असतो आपला ट्रॅक्टर किंवा छोटा ट्रॅक्टर, त्यांनी जरी तुम्ही माती उडवली तर ते तुमचा पूर्ण बेड असा झाकला जातो. त्यामुळे तुमचा लेबरचा खर्च आहे साध्या पद्धतीने तुम्हाला रिंग मारून जो खर्च आहे, रिंग मारून जो खत टाकणे आणि पुन्हा लेबरनं मोजवणी करणे हा खर्च वाढतो. दुसरी गोष्ट तुमचा औषध फवारणीचा जो खर्च आहे ट्रेलिस सिस्टममध्ये कमी जातो. का तर तुम्ही जे स्प्रे जर करायचं म्हटलं साध्या पद्धतीला असं गोल फिरून, तर तो मॅन्युअली लेबरच्या सहाय्याने आपल्याला करता येतो. किंवा ब्लोअरनं जर करायचं म्हटलं तर ते मधले भाग आहे त्याच्यावर पूर्ण असा स्प्रे बसत नाही का, तर ते राऊंड शेप असतो साध्या पद्धतीमध्ये, रेग्युलर पद्धतीमध्ये. त्याचं ट्रेलिस पद्धतीमध्ये म्हणजे सरळ रेषेमध्ये तुमचा बेड राहतो. एका बेडनं तुम्ही औषध मारत गेला पाठीच्या पंपानं किंवा STPनं आणि दुसऱ्या बाजूने मारत आला तर तुमचं अतिशय व्यवस्थित औषध बसतं. तिथं तुम्ही ऑटोमेशन करू शकता, ट्रॅक्टरवरचे ब्लोअर वापरू शकता, STP वापरू शकता, जेणेकरून तुमचा स्प्रे हा फास्ट आणि एका बाजूने जाताना दुसऱ्या बाजूने येताना एकदम व्यवस्थित होऊ शकतो. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट तुमचं सगळ्यात जे जातं तुमचं मनुष्यबळ लेबर जाते तुमचं गवत काढण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही बेडला मल्चिंग करू शकता, एका प्रॉपर बेडला दोन्ही साईडनं, जेणेकरून तुमचा गवत काढण्याचा खर्च पूर्णपणे वाढतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्याच्यामध्ये काही तुम्ही ऑटोमेशन केलं, ड्रिप इनलाईन असेल, त्याच्यावर जर तुम्ही मल्चिंग पेपर जर टाकला तर तिथं सुद्धा तुमचा पूर्ण खर्च वाचला जातो. लेबरचा, खुरपणीचा, भांगलणीचा तुमचा खर्च वाचून जातो. ते जर साध्या पद्धतीने तुम्ही केलं तर साध्या पद्धतीमध्ये तुम्ही जी साधी तुमची पद्धत आहे गोल रिंगची आणि प्लेटची, त्याच्यामध्ये पूर्ण 2-2 पोलमधलं जे अंतर आहे, पॅसेज आहे, त्याच्यामध्ये गवत उगवतं. त्याची खुरपणीचा, भांगलणीचा खर्च वाया जातो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त खर्च लेबरवरती जातो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो असं ऑटोमेशन तुम्हाला जे ट्रेलिसमध्ये आहे ते तिथं करतं थोडंसं अवघड जातं. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट याच्यामध्ये आहे तुमची जी तुमची सावली जी आहे स्ट्रक्चरची, ती पूर्ण सरळ रेषेत बेड असल्यावर तुमची पूर्ण झाडं ही तुमच्या एका बेडच्या तुमच्या शेडनेटच्या पट्टीमध्ये कव्हर होतात. मधला जो पॅसेज आहे तो साध्या पद्धतीमध्ये रेग्युलर पद्धतीने तो कव्हर होतोच, पण तिथं जो आहे तो तुमचा जो शेडनेट आहे ती वाया जाते, जी मध्ये टाकलेली आहे ती. एकतर दोन्ही पॅसेजमध्ये वापरली जाते आणि दुसरा मधला पॅसेज जो आहे तो वाया जातो. दोन्ही झाडांच्या वरती वापरले जाते, मधला पॅसेज वाया जातो. त्यामुळे ट्रेलिस पद्धतीमध्ये तुम्हाला सावली करणं सुद्धा ऑटोमेशन चांगलं पडतं शेतकरी मित्रांनो. तर ह्या गोष्टी होत्या आपल्या डिटेलमध्ये. तुमची ट्रेलिस सिस्टम चांगली की साधी सिस्टम शेतकरी मित्रांनो चांगली, तुमचे बरेच फोन येतात शेतकरी मित्रांनो आपले. त्यामुळे मी कृपा करून सांगेन तुम्ही सुद्धा वैयक्तिक अभ्यास करा प्रत्येक सिस्टमवरती. तुम्ही सुद्धा 1-2 प्रकारचे तुम्ही पद्धतीचे 1-2 लाईन लावून बघा, तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे, मजबूत क्वालिटीचे स्ट्रक्चर आणि खात्रीची रोपे लावून शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये उतरा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये होणारा नुकसान, त्याचा धोका, अवकाळीमध्ये होणारा प्रॉब्लेम हा तुम्हाला नुकसान जो आहे ते शेतकरी मित्रांनो तुमचं नक्कीच वाचेल. शेवटी अनुभव हा महत्त्वाचा राहतो शेतकरी मित्रांनो. एखादी गोष्ट पडून शिकण्यापेक्षा ज्याचे पडून शिकले आहेत अशा लोकांचा अनुभव घ्या, त्यांचा सल्ला घ्या आणि तर शेतकरी मित्रांनो चांगली पद्धत आणि चांगली रोपे निवडून ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये उतरा शेतकरी मित्रांनो. मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.